दुर्गा विहार चौक साईनगर रोड येथील पेट्रोल पंप कोणतीही कायदेशीर परवानगी नसतानाही सुरू असल्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयुक्त विभागाकडे तक्रार नोंदवण्यात आली होती। मनसे शहराध्यक्ष सचिन बावनेर यांनी दिलेल्या निवेदनावर पाठपुरावा करत आज आयुक्त सौम्या मॅडम यांनी प्रत्यक्ष पेट्रोल पंपावर पाहणी केली। पाहणी दरम्यान आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना नाल्याबाबत व अतिक्रमणासंबंधित सर्व कागदपत्रे जमा करून सादर करण्याचे आदेश दिले। सर्व कागदपत्रांची पाहणी करून योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले। विदर्भ सिटी न्यूज बडनेरा। इसमें इतनी गंदगी थी, ये जो नाला यहाँ से बहता था हमारे को ये ब्रिज पे इन आउट के लिए हमने कारपोरेशन से परमिशन दिया और ये जो हमने बंद किया ये सिर्फ बंद करने के पीछे ये सर मैडम अभी भी देखिए ना वैसे ही मैडम ये जी सांगून राहिले त्यांचं मॅप बनवून मान्य केलं तुम्ही आता परमिशन आल्यावर बांधायची तर स्लॅब बांधायची देत असाल ते गलत आहे। नाला साईज कमी आहे, तुम्ही तुमचं मॅपने बघून घ्या ना 50 फुटाचा नाला होतो हे आपल्याकडे जो जुना माप आहे का नाल्याचा देखिए मैडम जुने नाले मॅडम 2000 आता मागे 2 वर्षा पहिले लोकांना शिवाजी सुपर बाजार हे टाकणीवरून नाल्या ओव्हरफ्लो झाला त्यांच्या याने शिवाजी सुपर बाजारमध्ये पाणी तिथून नाही आलं तिथून पाणी रस्ते त्यांच्या तिथं शिवाजी सुपर आता चालू आहे सध्या, कारण की पाणी पूर आल्यावर मॅडम लोकांच्या घरात पाणी नाला वहाँ से हमने देखा वो ऐसे करके फ्लो करता है, फ्लो करता है तुमचं काय म्हणणं आहे की साफ थोडं कमी झाली माझे सर पहिले काही नव्हतं सर, ओपन प्लेस पडला होता, आम्ही इथं राहणारे व्यक्ती आहे इथे रिटर्निंग वॉल नाही आहे कपड़ा जुना होता जुना हे पण बांधले दिवाल पण बांधली, कारण की इथे ओपन प्लेस होता, इथं पूर्ण टर्निंगचा नाला होता, हे सगळं नवीन बांधकाम झालं आता 2023 मध्ये। पुराने फोटो और रिटेनिंग वॉल ऑलरेडी थी, इसकी हाइट सिर्फ बढ़ाई है हमने और पुराने सगळं बांधकाम नवीन झाले 2023 आता मला बांधकाम विभाग सांगा की कुठे जे कारवाई करण्यात केली आहे ते आपली ड्रॉइंग पण समावेश है। अभी कैसा था कि हमारे को ऐसा हो रहा था कि ये टीन डालने से भाई साहब को अगर तकलीफ हो तो टीन निकाल देते और उससे क्या हो गया मैडम, हमारे पास में मोहल्ले के कम से कम 50 लोग आए, ये इतना अच्छा आदमी बंद करके रखा था और उसके बाद मैंने मैडम ऐसे वक्त बोले हमारे को आपका डिपार्टमेंट में से पहले विजिट कर, अब मैं भी आपको विजिट करती हूँ।
त्याचे ड्रॉइंग कोई ना कोई मंजूर है. अब दुसरं जे आहे जे मंजूर ड्रॉइंग आहे त्याचप्रमाणे ही बांधकाम झाला किंवा नाही यावर बांधकाम विभागाचं म्हणणं आहे की मंजूर ड्रॉइंग प्रमाणे काम झालं. मला सांगा मॅडम, आता तुमचं माझं 50 फुटाचा नाला कोणता 50 फूट? 50 फुटाचा नाला आहे. हा. त्या 50 फुटाच्या नाल्यावर नवीन बांधकाम झालेलं आहे. ते परमिशन कसा दिली? कलेक्टरची मंजुरी दिली आहे. कलेक्टरची मंजुरी मला एक सांगा. मग ही कलेक्टरला मी मंजुरी ऐका तर साहेब, पहिले माझी गोष्ट उद्या पहिले मी कलेक्टरला पत्र टाकलं. 50 फुटाचे तुमचा जे विषय आहे ना ते दादानं काढायला लावलं. वर बांधकाम झालं. नदीची वर निर्माण पण होतो.